भाऊ बहिणींचं अतूट बंधन म्हणजे रक्षाबंधन अवघ्या 2 दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे आणि नाशिकच्या सराफ बाजारामध्ये आता सोन्या चांदीच्या राख्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे। यंदा सोने चांदीचे ज्या राख्या आहेत त्यांना देखील मागणी वाढलेली आहे आणि त्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण सध्या नाशिकच्या सराफ बाजारात असलेल्या एका दुकानात आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आपल्या लाडक्या भावासाठी राख्या खरेदी करण्यासाठी आलेल्या आहेत। चांदीच्या राख्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहत असल्याचं बघायला मिळत आहेत। काही लाडक्या बहिणी ज्या आहेत या ठिकाणी ग्राहक म्हणून आलेल्या आहेत त्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधू। ताई, तुम्ही राख्या खरेदीसाठी आल्या आहेत, चांदीच्या राख्या बघताय? येस, राख्यांचं कलेक्शन खूप मस्त आहे आणि चांदीची राखी भाऊ बहिणींचं नातं खूप छान असतं। सो चांदीची राखी आपण स्पेशल भावाला बांधतो। सो मी आज राखी बघायला आली आहे। नक्कीच आपण बघितलं आपल्यासोबत थेट दुकानाचे व्यावसायिक आहेत। सर, आपल्याकडे यंदा कुठल्या कुठल्या राख्या ज्या आहेत त्या आहेत आणि साधारणतः दर कसा आहे यांचा? अगदी चांदीची राखी म्हटलं तर 300 रुपयापासून तर साधारण 10,000 पर्यंतच्या आहेत। त्याचबरोबर खास लहान मुलांसाठी कार्टूनच्या विविध कार्टूनचे चित्र असलेल्या राख्या, त्याचबरोबर इन्फिनिटी, त्यानंतर काही देवांचे चित्र असलेले किंवा चिन्ह असलेल्या राख्या ह्या जास्त मागणी यावेळी बघायला मिळते। त्याचबरोबर आपण सोन्याच्या राख्यासुद्धा आपण ठेवलेल्या आहेत। यामध्ये अगदी 3,000 पासून तर अगदी 1 लाखापर्यंतच्या राख्या ह्या उपलब्ध आहेत। नक्कीच आपण जर बघितलं मागच्या काही दिवसांनंतर आता सध्या सोनं आणि चांदीच्या राख्यांची जी मागणी आहे ती वाढल्याचं आपल्याला जाणवतं। हो, नक्कीच। जसं सोन्या चांदीचे रेट वाढत आहेत त्याचप्रमाणे तुम्ही पाहिलं गेलं तर त्याची मागणी अजून वाढताना आपल्याला दिसते। कारण जेवढं मौल्यवान म्हटलं, जसं भाऊ बहिणीचं नातं जसं मौल्यवान असतं तसं धातूसुद्धा मौल्यवान असल्याने त्याची मागणी निश्चितच वाढलेली आहे। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्या लाडक्या भावासाठी बहिणी ज्या आहेत त्या सोन्या चांदीच्या राखी खरेदी करण्यासाठी गर्दी जी आहे ते बाजारात करत असल्याचं एकंदरीतच बघायला मिळत आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर बाजारपेठांमध्ये गर्दी जी आहे ती आपल्याला बहिणींची झाल्याचं एकंदरीतच रक्षाबंधनच्या निमित्तानं बघायला मिळते। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।